यानंतरची बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीमध्ये जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। हवामान विभागानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढलेली आहे। रत्नागिरीतून याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढलेला आहे। काल देखील संगमेश्वर असेल, राजापूर असेल, लांजा असेल या परिसरात पाऊस झाला होता आणि त्यानंतर आजही संगमेश्वरसह अन्य भागात जोरदार पाऊस झालेला आहे। विशेष करून आज रत्नागिरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्यापूर्वी एक धुळीचं वादळ जे आहे ते रत्नागिरी शहरात येऊन गेलं। प्रचंड मोठी अशी धूळ जी आहे ती ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। ही वादळाची जी धूळ आहे ती अनेक ठिकाणी इमारती असतील, घरे असतील त्या ठिकाणी गेलेली आहे आणि अचानक त्यानंतर पाऊस सुरू झालेला आहे। आपण सध्या आहोत ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची स्थिती पाहतोय। जोरदार वादळी वारे सुटलेले आहेत, विजांचा गडगडाट देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच पाऊस जो आहे तो बरसत असलेला पाहायला मिळतो। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडालेली पाहायला मिळते, कारण आज शनिवार आहे, ठिकठिकाणी आठवडा बाजार देखील होते आणि या अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका या सर्वांनाच बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हा अवकाळी पाऊस आहे तो पडताना आपल्याला दिसून येतोय। तो पण एकूणच आपण जर पाहायला गेलं तर हवामान खात्याने आज पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला होता आणि तो कुठेतरी खरा होताना देखील पाहायला मिळतोय। पुढचे काही दिवस असेच असतील, कारण आज सकाळचं ऊन असतं, दुपारपर्यंत अगदी तीव्र ऊन असतं आणि त्यानंतर मात्र अवकाळी पाऊस हजेरी लावतो अशी स्थिती आहे आणि पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।